प्लेयर ऑफ द मॅच ट्रॉफी आणि पिक्सल गेम स्टेशन आपण पाहिलं तर हे गिफ्ट वाउचर बॉलिंगसाठी विनायक, स्ट्राईक एंडला बॅटर पवन. मनोज सोनटक्के आपण बाउंड्री लाईन तिकडे आपल्या व्हॉलंटियर्स कव्हर करायचे. जर सिक्स वगैरे काही असेल तर तुम्ही थोडं चला सेमीफायनलची मॅच बॉलिंगसाठी विनायक, स्ट्राईक एंडला बॅटर पवन. या बॉलवर थांबवलं गेलं तिकडे मात्र डॉट बॉल. बॉलर विनायक, स्ट्राईक एंडला करण. या बॉलवर पण अगदी लेग स्टिकला एक चांगली पिचिंग बट वाईट बॉल. दोन चान्स क्रिएट झाले होते या ओव्हरला आणि दुसरी पण कॅच ड्रॉप झाली आहे. खूप अटीतटीची पहिली ओव्हर होती. विनायक चॅम्पियन सारखी बॉलिंग टाकतोय. गेल्या 5 मॅच तो त्याच्या टीमला जिंकून देतोय. आपले ऑफिशियल सूत्रसंचालकांनी थोडा ब्रेक घेतलाय. करण ऑन स्ट्राईक नाव. दोन बॉल बाकी आहेत. पाच बॉल 6 रन झालेले आहेत. पहिली ओव्हर खूप कमिटीतर्फे ऋषी पाटील मागे उभा आहे. अंपायर त्यांच्याशी कन्सल्ट करू शकतात मागच्या काही डिसिजनसाठी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 7 रन 0 विकेट. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे अँडी. दुसऱ्या सेमीफायनलची ही पहिल्या इनिंगची दुसरी ओव्हर. Pawan Shetty is on strike. Andy at the bowling end. Andy.
नो बॉलचा पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव भेटली अल्पाईनला. सिक्स कॉल्ड. पवनने खूप सुंदर षटकार मारले. पहिली ओव्हर त्यांनी हळू गतीने खेळली. दुसऱ्या ओव्हरला त्यांनी पहिल्याच बॉलला 6 मारलाय पवनला. खूप रोमांचक मॅच चालू आहे. आणि अजून एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. Catch is the call and Pawan is gone. सेमीफायनल जशी व्हायला पाहिजे तशी सेमीफायनलची सुरुवात झाली आहे. दुसऱ्याच ओव्हरला पवनची विकेट गेली आहे. क्रेस टीम खूप आनंदात आहे की त्यांनी खूप महत्त्वाची विकेट दुसऱ्याच ओव्हरला काढली आहे. कॅच टेकन बाय विनायक कदम. वन डाऊन. सुमेध आलाय. बघू तो आपल्या टीमसाठी काय कॉन्ट्रीब्युशन करतोय. आज सेमीफायनल आहे ही मॅच. जो जिंकेल तो कॉर्नेल बरोबर फायनल खेळेल. सगळ्यांचं स्वप्न आहे. गेल्या महिन्यापासून प्रॅक्टिस करतायत आणि आपल्याला फायनल खेळायची आहे, आपल्याला ट्रॉफी उचलायची आहे. या स्वप्न घेऊन गेले 1-1.5 महिने सगळ्या टीम प्रॅक्टिस करतात. अजून एक डॉट बॉल. खूप चांगला कमबॅक केला अँडीने. एक 6 काढल्यानंतर. अजून एक अतिरिक्त धाव. किया 7071. किया 7071 फोर व्हीलर गाडी कोणाची बाहेर असेल त्यांनी बाजूला काढायची. किया 7071. नो बॉलचा पंचांचा इशारा. नो बॉल होता आणि 2 धावा काढण्यात अल्पाईन टीम यशस्वी झाली आहे. चिकी धाव काढली. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सुमन आणि सुमेध आणि करणमध्ये. ही सेमीफायनल आहे. इथे काय सगळे 6 आणि 4 जाणार नाही. चिकी धाव काढावी लागेल. एक रन एक्स्ट्रा धावून काढावे लागेल. लो स्कोरिंग मॅच होतात बहुधा. अजून एक फुल टॉस बॉल होता. खूप चांगली फिल्डिंग केली आहे. बाउंड्री लाईनला 6 अडवलाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर आहे 31. एक विकेट पडलेली आहे. खूप चांगली बॅटिंग करतायत सुमेध आणि करण. पवनच्या विकेट नंतर थोडं प्रेशर क्रिएट करण्यात यश मिळवलं होतं. 2 ओव्हर 31.
पण खूप चांगली बॅटिंग केली आहे. ह्या ओव्हरला एक विकेट येऊन सुद्धा अँडी स्कोअर थांबवण्यात त्याला यश आलं नाही आहे. बघू आता तिसरी ओव्हर कशी जाते. 5 ओव्हरमुळे पण बरीच समीकरणं बदलतात क्वार्टर फायनल नंतर. प्रथमेश आलाय तिसरी ओव्हर घेऊन, जर्सी नंबर 99 सुमेध ऑन स्ट्राईक. चांगला बॉल होता पण पंचांचा वाईडचा इशारा. पंचाने एवढा अनुभव या ग्राउंडवर कोणालाच नाहीये. मिस हिट झालाय थोडा आणि 1 रन मिळालाय अल्पाईन टीमला. करण आलेला आहे स्ट्राईकवर. अतिरिक्त धाव, बरेच अतिरिक्त रन आले आहेत क्रेशच्या या इनिंग मध्ये. बट विनायक इज ओके विथ इट. मी मारेल हा कॉन्फिडन्स आहे त्याला. दोन्ही प्लेयर जवळपास एकमेकांच्या जवळ आले होते. कॅच अँडी जर जागेवर उभा असता तर कदाचित त्याच्या हातात आली असती. नेव्हरदलेस चांगला कमबॅक केलेला आहे प्रथमेशने. चुकीला माफी नाही, सुमेधने दाखवून दिलं. मला पण द्या ना. नो बॉलचा पंचांचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव. 44 रन झाले आहेत. अजून तिसऱ्या ओव्हरची समाप्ती देखील झालेली नाहीये. अल्पाईन टीमचे कॅप्टन खुश असतील हा स्कोर बघून. अजून त्यांना जवळपास 2 ओव्हर भेटणार आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस खेळून आपण क्वार्टर फायनलला येतो आणि त्यानंतर 5 ओव्हर येतात. टीमची स्ट्रॅटेजी चेंज होते. सुमेधने कदाचित त्याचा बेस्ट गेम या सेमीफायनलसाठी राखून ठेवला होता. करण पण त्याला खूप चांगली साथ देतोय. तो त्याला स्ट्राईक रोटेट करून देतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 50. टीमची 50 पूर्ण झालेली आहे अल्पाईनची. सहसा सेमीफायनल लो स्कोरिंग बघायला मिळतात पण ही सेमीफायनल कदाचित हाय स्कोरिंग असेल. करण पण जवळपास 3 ओव्हर खेळलाय. तो सेट बॅट्समन आहे. आबा इज ऑन बॉलिंग एंड. बघू आता काय होतं. नो बॉलचा पंचांचा इशारा. खूप अतिरिक्त रन आलेत.
व्हाईट बॉल. ओव्हर अजून सुरूच झालेली नाहीये. खूप चांगला खेळ खेळून दोन्ही टीम इथपर्यंत आल्यात. पहिला बॉल या ओव्हरचा. 3 अतिरिक्त धावांनंतर 1 रन काढण्यात. अजून 1 अतिरिक्त धाव. फक्त बॉल मोजायचे. व्हाईट बॉल. खूप चांगली फिल्डिंग केली आहे त्या कॉर्नरला. आम्यासाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. त्यांनी खूप एकही बॉल त्याच्या हातातून सुटलेला नाही आजपर्यंत. 3 जवळपास त्यांनी 4-6 वाचवलेत टीमसाठी. सुमित खूप चांगली बॅटिंग करतोय आणि करण त्याला खूप चांगली कॉम्प्लिमेंट करतोय. असंच असतं कदाचित टीम गेम. पावसाचं आगमन झालेलं आहे सेमीफायनल साठी. डेड बॉल. पंचांचा इशारा. टीम तयार नाहीये. बॉलरने त्याची दक्षता घ्यावी. ओव्हर काय संपत नाहीये. जवळपास 1 6 त्यांना असाच मिळालेला आहे बॅटीला बॉल न लागता. काम कंपोज्ड अल्पाईन टीम. पहिला विकेट दुसऱ्याच ओव्हरला गेल्यानंतर देखील खूप चांगला स्कोअर केलाय त्यांनी. नॉट आउट. तुमची जेवढी चांगली अपील आहे तेवढा त्यांचं चांगले डिसिजन देण्याची पद्धत आहे. कदाचित चांगला फटका मारलाय. सगळ्यांनी 71 4 ओव्हर 71 रन झालेले आहेत. सुटकेचा निश्वास सोडलाय क्रेस टीमने की फायनली ओव्हर संपली आहे. कदाचित क्रेस टीमला 2 विनायक पाहिजे होते.
करणचा विकेट गेलाय, कॉट बाय अँडी. खूप चांगली बॅटिंग केली करणसाठी, टाळ्या व्हायला पाहिजेत. सेमीफायनलचं प्रेशर असतं, खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलंय त्यांनी. आणि कृणाल मेहता 2 विकेट, दुसरी विकेट गेल्यावर कृणाल आलेला आहे. अल्पाईनचा खूप चांगला सपोर्ट आहे. एकेकाळी इलिमेसचा असा सपोर्ट असायचा प्रत्येक टुर्नामेंटला. आज त्यांची जागा अल्पाईनने घेतलेली आहे. फुल टॉस बॉल बघू कॅच होते का आणि ड्रॉप झाली आहे. कॅच पकडायला पाहिजेत. कॅचेस विन मॅचेस. 1 to go. आउट, रनआउट दिलेला. 5 ओव्हर सेमीफायनल 86 झालेत. 87 टू विन. सॉरी, 87चे टार्गेट आहे. खूप चांगली बॅटिंग. दादा, कल्याण जिल्हा सचिव सचिन गायकर येतात. हा, घ्या दादा. पाणी हवे. थँक्यू मयूर. आणि टार्गेट आहे 87. 30 बॉलमध्ये 87 म्हणजे वरती एक 57 रन्स आहेत. 10 सिक्स मारायचे हे कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. थँक्यू. आणि टार्गेट आहे 87. चला मॅच चालू करा. क्रेस मावळा त्यांच्या विरुद्ध अल्पाईन टायटन.
थोडं फास्ट खेळा, कारण की फक्त शेवटचं 1.25 तास बाकी आहे आणि 10 वाजल्यानंतर आपल्याला थोडं माईक बंद करावं लागेल. त्यामुळे थोडं लवकर खेळला तर बरं होईल. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग आणि तिकडे डायरेक्ट हिट, नॉट आउट. या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे आणि डॉट बॉल. कल्पेशला पण बॅटिंग करावी लागेल. 87 एक मोठं टार्गेट आहे, त्यामुळे हल्ला बोल करावा लागेल. शांत करून चालणार नाहीये. पहिला डाव सर्वांनी बघितला, खूप चांगली बॅटिंग केली करण आणि त्याच्या सर्व टीम्सने. त्यामुळे अल्पाईन टायटनने एक चांगलं टार्गेट केलं, बट नाण्याला 2 बाजू आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूने विचार करावा लागेल आणि कल्पेश आणि विनायक पण चेस करू शकतो. क्रिकेट आहे. या बॉलवर एक चांगली पिचिंग. कुठलाही बॉल मात्र इकडे रन मिळणार नाही डेलिव्हरीच्या रूपामध्ये. चांगली बॉलिंग टाकली पहिली ओव्हर, मात्र इकडे करणने आतापर्यंत चांगला स्पीड टाकलाय. एक विकेट गेली. नवीन बॅटर न्यू बॅटर निवास पाटील स्ट्राईक एंडला. थोडं कठीण झालंय. या बॉलवर एक आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलेत. रन्स तिकडे सिंगल. 87चं टार्गेट आहे आणि 3 रन झाले. तर गुड बॉलिंग करण, चांगली बॉलिंग टाकली आहे. 24 बॉल मध्ये 84 करायच्यात. या बॉलवर देखील एक चांगला फ्लॅट 6, प्रॉपर टायमिंग केलं निवास पाटील. कडक चाबूक फटका. 6 रनसाठी आणि रन झालेत 9. 78 ची गरज अजून 23 बॉल मध्ये 78 करायचे. जो जीता वही सिकंदर. क्रेस मावळा टीमने प्रवास तर चांगला केला होता या टुर्नामेंट मध्ये, बट इकडे पण नो बॉल. बॉलर उत्तमला उत्तम बॉलिंग करावी लागेल. आणि रन्स तिकडे मात्र लेग बाईच्या रूपमध्ये 11. विनायकला मात्र 4th गेटला बॅटिंग करणं गरजेचं आहे. टार्गेट 87 आहे, त्यामुळे हल्ला बोल करावा लागणार. भाऊ शांत करून चालणार नाहीये. नो बॉल. स्कोर झालाय 21
या बॉलवर देखील फटका फसलाय आणि चांगली बॉलिंग उत्तमची. विनायकला कुठेतरी थांबवून ठेवलंय आणि क्रेस मावळास टीम मात्र कुठेतरी या मॅचमध्ये शांत राहिली आहे. बंड्याला मात्र हल्ला बॉल करणं गरजेचं आहे. इकडे पण आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि तिकडे डॉट बॉल. उत्तमचा पुन्हा एकदा एक चांगला बॉल. या बॉलवर पण पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे आमचे भवानी स्पोर्ट्स दोन्ही बंधू विनय पवार, महेश पवार, आपलं पण स्वागत आहे. आज या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि खूप चांगलं त्यांचा पण स्पोर्ट्सची ब्रँड भवानी स्पोर्ट्स आज ऑल ओव्हर मुंबईत खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. या बॉलवर दांडे उडवले, बॅटर आउट आणि चांगली पिचिंग. निवास पाटीलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विनय पवार भवानी स्पोर्ट्सचे आमचे स्वागत आहे आणि महेश पवार दोन्ही भवानी अगदी विक्रोळीतून खूप चांगलं क्रिकेट खेळले पण आणि त्यानंतर डोंबिवलीला शिफ्ट झाले. पण आता चांगला व्यवसाय त्यांचा इकडे सेट केलाय. अल्फाईल टायटन्सला मला असं वाटतंय तिकीट परचेस करून पूर्ण पवेलियन फुल झाले. सर्व स्टेडियम फुल आणि अल्फाईल टायटन्सचे खूप मोठे समर्थक आहेत. सर्व त्यांची टीम मेंबर्स स्ट्राईक एंडला बॅटर नवीन या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. रन सिंगलने पुढे जाईल 15. मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर टर्निंग होईल का आणि क्रिस मावळास टीमला मात्र कुठेतरी इकडे शांत होताना पाहिले गेले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आज सर्व या टुर्नामेंटसाठी चांगला ऑर्गनाइज इकडे मात्र एफर्ट्स दिले आणि तिकडे एक रन चालणार नाहीये. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 18 बॉलमध्ये 70 करायच्यात. लिंब अँड ब्रिज टर्फ प्रेझेंट बाय चॅम्पियन्स ऑन टर्फ. ओव्हरऑल आमचे सर्व स्पॉन्सर कोमांतिक, त्यानंतर त्यांचं पण खूप चांगलं रेस्टॉरंट, त्यानंतर रॉयल डोसा, रॉयल इस्टेट सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट आणि TPL. विनय दादा आपलं पण स्वागत आहे. विनय पवार एक चांगलं क्रिकेट प्रेमी आणि आवर्जून कल्याण डोंबिवलीचं खूप चांगल्या यंगस्टर्सला त्यांचं पण सहकार्य राहिलंय. आणि बॉलर पुन्हा एकदा. या बॉलवर समोर एक चांगला स्ट्रोक. ट्रेडमार्क प्रथमेश, क्लास, परफेक्ट टायमिंग. थोडा लेट आला पण थेट आला. परफेक्ट टायमिंग केलं आणि प्रथमेशने एक विशेष सन्मान इकडे केला जाईल. या क्रीडा स्पर्धेसाठी विनय पवार भवानी स्पोर्ट्स आज ही ब्रँड संपूर्ण कल्याण डोंबिवली, त्यानंतर उल्हासनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात देखील राजापूर, रत्नागिरी त्या परिसरात देखील खूप चांगलं त्यांची ब्रँड आज चांगलं कार्य करते. दोन्ही बंधू विनय पवार आणि महेश पवार. विनयजी थँक्यू, आज आपण या टुर्नामेंटसाठी आलात. डोंबिवलीचं आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे. आणि
आज आमचे महेश पवार यांचा पण एक विशेष सन्मान. महेश पवार यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल या टुर्नामेंटसाठी. आवर्जून ते पण महेशजी खूप चांगलं त्यांचं पण आज दोन भाऊ एकत्रित येऊन खूप चांगलं कार्य करतात आणि एक चांगली ब्रँड भवानी स्पोर्ट्स सर्व टी शर्ट ऑल ओव्हर गणपती नवरात्र त्यानंतर ऑल ओव्हर इव्हेंट्स कॉर्पोरेट चांगल्या लेवलला ते पण घेऊन गेलेत. भवानी स्पोर्ट्सची ब्रँड या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल आणि समीकरण आता बदललंय. 15 बॉलमध्ये 58 रन करायचे आहेत. विनायकला मात्र थर्ड गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे. 15 बॉलमध्ये 10 सिक्स मारायचे ते कॅल्क्युलेशन पाहिजे. या बॉलवर पण व्हाईट बॉल आणि स्कोर 0-3-0-30. 15 बॉलमध्ये 57 करायचे आहेत. विनायक कदमला मात्र या बॉलवर पण फटका फसलाय. पवनने चांगला बॉल फिरवला. आणि इकडे पण चांगली पिचिंग करत असताना मॅच आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सचिव सचिन गायकर साहेब आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि खूप चांगलं या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी पण सहकार्य केलंय. थँक्यू सो मच. त्यांच्यासोबत आलेले सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी युवा पदाधिकारी आणि आज भारतीय जनता पार्टीची पण कामं या परिसरात चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्याचबरोबर आज आलेले सर्व आमचे पदाधिकाऱ्यांचं स्वागत आहे. सचिन गायकर साहेब आज एक मोठी जबाबदारी बीजेपी भारतीय जनता पार्टीची मात्र या परिसरातील जिल्हा सचिव आणि नुकताच एक मोठा कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम पण मला असं वाटतं इकडे झाला आणि आमदार साहेब पण मला असं वाटतं इकडे येऊन गेले. 2009 पासून चव्हाण साहेबांची इकडे कामं पाहायला मिळाली. 2009 2014 त्यानंतर 2019ची पण चव्हाण साहेबांनी आमदारकी इकडे लगातार 3 वेळा रवींद्र चव्हाण साहेब इकडे आमदारकी म्हणून पाहिले गेले. त्यानंतर आता सध्याच्या घडीला कॅबिनेट मंत्री म्हणून देखील आपल्याच डोंबिवलीचे आमदार म्हणून कार्य करतात. सर्व डोंबिवलीकरांना अभिमान पण आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे कुठेतरी आज आमचे मयेकर साहेब आपलं पण स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. सर्व त्यांचे मित्रपरिवार इकडे आलात. तुमचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. असंच कार्य करत राहा आणि रेजेन्सी अनंतम 13 बॉलमध्ये 56 पाहिजेत. जेवढं क्रिकेट कल्याण डोंबिवलीमध्ये होत नाही तेवढं रेजेन्सी अनंतम मध्ये होतं आणि आज एक चांगल्या लेवलला ही रेजेन्सी अनंतमची या बॉलवर पण एक चांगली पिचिंग आणि तिकडे बॉल डॉट येतोय. 12 बॉलमध्ये आता 12 बॉलमध्ये 56 रनची गरज आहे. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळते का. बारा बॉलमध्ये 56 करायच्या थोडं डिफिकल्ट आहे.
पण क्रिकेटमध्ये कोण जिंकेल याचा नेम नाहीये. कॉर्नर स्मॅशर्स जशी मॅच संपेल तसं आपण फायनल मॅचचा टॉस पण करणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. कॉर्नर स्मॅशर्स आपला कॅप्टन व्यासपीठा जवळच येऊन थांबा. कॉर्नर स्मॅशर्सचे गणेश प्लीज, मी तुम्हाला विनंती करेल की आपण कॅप्टन आपला व्यासपीठा जवळ आला पाहिजे. जो जिंकेल तो फायनल खेळेल. बॉलर सुमेध आणि या बॉलवर पण इकडे थांबवलंय. 11 बॉलमध्ये आता मॅच जिंकण्याकरिता 55 रनची गरज आहे. 11-55. विनायक कदमनी जरी मॅच जिंकून दिली तर पूर्ण रेजन्सी अनंतमध्ये विनायकची चर्चा होईल. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत, बट तिकडे फटका थोडा फसला आणि डॉट बॉल. या बॉलवर समोर खेळले, चांगला फटका आणि आता समीकरण आहे 9 बॉलमध्ये 48 रन्स करायचे आहेत. फक्त 6चं समीकरण पाहिजे. प्रत्येक बॉलवर 6 आला तर मॅच होऊ शकते. या बॉलवर पुन्हा एकदा 6. विनायक कदम मॅच सोडणार नाहीयेत. 45 रन्स झालेत. 8 बॉलमध्ये 42 करायचे आहेत. आणि समीकरण पुन्हा एकदा फिरताना पाहिलं गेलं. क्रिकेटचं गणितच वेगळं आहे, त्यामुळे कुठली मॅच कधी फिरेल सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मयेकर साहेब या परिसरातील जिल्ह्याचं एक चांगलं कार्य करतात. आणि आजच त्यांच्या ऑफिसचं पण इकडे उद्घाटन झालंय. या बॉलवर पण एक चांगला फटका आणि तिकडे ग्राउंड स्ट्रोक, सिंगल रन. आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक आहे, कारण की थोडी मॅच फाईट झाली होती. एक 70-75 असा स्टेज झाला असता, बट रन एक मोठं टार्गेट होतं. 1 to go. या बॉलवर पण एक लोअर फुल टॉस बॉल आणि तिकडे 6 बॉलमध्ये 41. थोडं समीकरण आता कठीण आहे. अल्पाईन टायटन्सचा आता आवाज मात्र थोडा परत एकदा होईल, कारण की ज्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. 41. बॉलर यज्ञेश पहिल्या बॉलवरती आणि काय कॅच पकडली गेले. कॅच ऑफ द टुर्नामेंट, परफेक्ट कॅच. करण बॅटर आउट. आणि शेवटी विनायक कदम मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जातील. अल्फाईन टायटन्सचे संपूर्ण टीम मेंबर्स, सपोर्टिंग स्टाफ मॅच कुठेतरी पुन्हा एकदा शांत झाली आहे. कॉर्नर स्मॅशर्स आपण टॉस साठी या. कॉर्नर स्मॅशर्स लगेच टॉस पण केला जाईल प्लीज. कॉर्नर स्मॅशरचे गणेश कॅप्टन, आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबायचं आहे. या बॉलवर पण अगदी वाईड बॉल. मॅच स्ट्राईक केला बॅटर अँडी. इकडे पण फटका थोडा फसला आणि कॅच सुटली आहे.
औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय टीम अल्पाईन टायटन्स. या बॉलवर एक चांगला फटका आणि तिकडे बाउंड्री. इकडे पण एक चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रन्स कॉर्नेल स्मॅशर्स गणेश, कॉर्नेल स्मॅशर्सचे गणेश आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. यानंतर फायनल मॅचचा टॉस केला जाईल. या बॉलवर समोर अँडीने फटका लगावलाय बट वेळ निघून गेली आहे. इट्स अ 6. नो बॉल आणि ही मॅच आता मात्र थोडं अल्पाईन टायटन्स मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचते. अभिनंदन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अल्पाईन टायटन. आणि कॉर्नेल स्मॅशर्स आणि अल्पाईन टायटन्सची फायनल मॅच आपण थोड्या वेळ चालू करणार आहोत. आणि प्लेयर ऑफ द मॅच करण मनवार आपण यायचंय. करण मनवार. चला दोन्ही टीम्स आपण लाईनअप करून घ्या फायनल मॅचच्या टॉस साठी. फायनल मॅचचा टॉस